हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर परत एकदा स्वागत करते. खूप छान अशी गुलाबी थंडी पडायला सुरुवात झालेली आहे. सो या सीझनमध्ये नक्कीच मिळतात ते म्हणजे संत्री, आणि नागपूरमध्ये एस्पेशली तर फेमसच आहेत. सगळ्यांनाच माहीत आहे. सो त्या संत्र्यापासून आज आपण एक बेस्ट अशी होममेड संत्रा बर्फी बनवणार आहोत, जी इथे खूप फेमस आहे नागपुरात. सो त्यासाठी मी कढईमध्ये छान साजूक तूप घेतलेला आहे, मोठा चमचा, आणि त्यात मी आता ग्रेट केलेलं पनीर घालणार आहे. तुम्ही पनीरच्या ऐवजी खवाही घेऊ शकता, पण मला खवा नाही यूज करायचा होता कारण ते खूप मग हेवी होऊन जातं. सो मी पनीर यूज करते आहे, एक हेल्दी ऑप्शन म्हणून. आता इथे मी 1/2 किलो पनीर छान किसून घेतलेलं आहे. तुम्ही जितकी क्वांटिटी बनवता आहे तितक्यानुसार तुम्हाला पनीरची क्वांटिटी कमी जास्त करायची आहे. मी मेजरमेंट्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. सो इथे छान परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर आपण याच्यात आता साखर ॲड करणार आहोत. मी याच्यात मिल्क पावडरसुद्धा ॲड करते आहे, जी स्वीट असते. सो त्यानुसारच मी इथे साखर घातलेली आहे. मी इथे जवळजवळ 2 वाट्या साखर घातलेली आहे, आणि मी इथे जवळजवळ 2 वाट्या मिल्क पावडरसुद्धा ॲड करणार आहे. कारण संत्री ही बऱ्यापैकी आंबट असतात, आंबट गोडसर असतात, तरी त्याचा मेन गुणधर्म जो आहे तो आंबटच असतो. सो आता साखरेमुळे छान पाणी सुटलेलं आहे. या स्टेजला आता मी पल्प जो आहे संत्र्याचा, इथे मी टोटल 8 संत्र घेतले होते. सो ते छान काढून त्याच्या बिया आणि सालं काढून मी त्याचा पल्प करून घेतलेला आहे. सुरुवातीला मी त्याच्यात सगळा पल्प घातला, आणि तुम्ही सोलताना बऱ्यापैकी ज्यूसही निघतो, तो ज्यूस थोडा मागून ॲड करायचा. आता मी याच्यात डेसिकेटेड कोकोनटसुद्धा घालते आहे. तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही स्किप करू शकता, पण खूप छान टेस्ट येते वडीला. सो सगळं मिक्स झाल्यावर आता तुम्ही बघत असाल बऱ्यापैकी पाणी सुटलंय. आता या स्टेजला मी मिल्क पावडर घातली. याच्यात मिल्क पावडर थोडी थोडी घालायची. मी 2 वाट्या घातली होती, तेवढी लागतेच. आणि मी इथे फूड कलर घातलेला आहे, कारण खूप सुंदर रंग, बघा तुम्ही, रंग किती छान आलाय वडीला. तो घातल्यावर आपली जी रेडीमेडची बर्फी असते त्याच काइंड ऑफ खूप छान असा रंग येतो. तुम्ही अवॉइडही करू शकता, पण घातल्यावर खाणाऱ्याला खूप इच्छा होते खायची. खूप छान झालंय बऱ्यापैकी. तुम्ही बघत असाल आता खूप पाणी जे आहे ते आटलेलं आहे आपल्या बर्फीतलं. आपल्याला छान जोपर्यंत कढईपासून मिश्रण सुटत नाही तोपर्यंत त्याला छानपैकी आपल्याला मिक्स करायचं, शिजवायचं आहे. तुम्ही बघत असाल पनीर वगैरे सगळं छान बारीक झालेलं आहे. आता ही बर्फी तरी व्हायला मिनिमम 20 ते 35 मिनिटं घेते, कारण तुम्हाला तुमचं क्वांटिटी किती आहे त्याच्यावर डिपेंड करतं खरं तर. आता बघा तुम्ही किती छान शिजलेलं आहे. सो मी एका भांड्यामध्ये पसरट, आता माझ्याकडे चौकोन भांडं नव्हतं, तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की त्यातच सेट करा. मी छान तूप लावून घेतलं आणि त्याच्यात सेट करायला ठेवलं. हे मी 5 ते 7 तासासाठी सोडलं होतं, कारण थंडी आहे सध्या सुरू. आता तुम्ही बघत असाल जे तूप सुटलेलं होतं ते पण थिजलं आहे साईडने. सो तुम्ही समजून घ्यायचं की आता हे झालेली आहे छान. तुम्हाला हवे त्या साईजचे तुम्ही त्याचे काप करून ही सर्व करू शकता. बघा किती सुंदर दिसतीये ती. मी ड्रायफ्रुट्सने तिला सजवलेलं आहे. खूप छान झाली होती. माझ्या घरी मी ज्यावेळेस बनवली ती 2 ते 3 दिवसातच संपलेली आहे. माझ्या भाच्याला खूप आवडते. सो खूप छान आहे ही रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करा. बाहेरची आर्टिफिशियल खाण्यापेक्षा, आणि आर्टिफिशियलमध्ये खरंच त्याच्यात संत्रही यूज होते की नाही ह्याचाही मला खरं डाऊट आहे. तर ही तुम्ही एक नॅचरल घरीच्या घरी तुमच्या मुलांसाठी, तुमच्या फॅमिलीसाठी ही नक्कीच रेसिपी ट्राय करू शकता. आता थंडीचे आणि संत्र्याचे दिवस आहेत. सो डू ट्राय दिस रेसिपी ॲट युअर होम. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच माझं लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटते नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.